महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार राजाचं प्रबोधन केलं जात आहे। मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि मतदान सर्वत्र झालं पाहिजे, यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, निमशासकीय स्तरावर विविध संस्थांच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान राबवलं जातंय। याच अभियानाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा निवडणूक आयोग, कोल्हापूर, गांधीनगर पोलीस ठाणे आणि उजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि सुजाण नागरिकांचा प्रबोधन मंच आज आपल्या या छत्रपती शिवाजीनगर प्रभागामध्ये घेऊन आलेला आहे। एक पथदर्शी पथनाट्य, मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो। चला तर मग मंडळी, हे प्रबोधन मंचाचे कार्यकर्ते नेमका कोणता संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितात? चला तर 1 2 3 4 5 6 7 8 विकासाची बांधू खून गाठ, 10 11 12 राष्ट्रनिष्ठेचा एकच नारा, 13 14 15 16 प्रबोधनासाठी होऊ सारे गोळा, 17 18 19 20 राष्ट्र कल्याणाची धरूया कास, मतदार राजा जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो। अहो काका, निवडणूक लागले, माहित आहे ना? हो बेटा, विसरेन कसा? मग मतदान करणार ना? करणार ना, म्हणजे करणारच। मी या देशाचा सुजाण नागरिक आहे। आपले मतदान भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करते, त्यामुळे मी मतदान करणारच। अगदी बरोबर। पहा, ऐकलं का? आपले मत लोकशाही मजबूत करते। तेव्हा येणाऱ्या राजकारणाला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावूया आणि लोकशाही बळकट करूया। प्रगती करावया देशाची, मतदार राजा ही मतदानाचा। मतदार राजा जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो, जागा हो, जागा हो। नमस्कार मंडळी, ठीक आहे ना सगळं? एकदम जास। अहो वातावरण काय म्हणायचं? मी पॉझिटिव्ह, चिंता करू नका, आपली सीट बसलीच म्हणून समजा। अहो अण्णा, मी तुम्हाला काही विचारलं नाही। ती हवा किंवा राहू दे, येणाऱ्या 7 मेला मतदान आहे, तेव्हा 100% मतदान झालं पाहिजे। आपल्या गावातलं, वाडीतलं, वस्तीतलं, गल्लीतलं कुणीही मतदानाविना राहणार नाही, याची काळजी घेऊया। सर्वांना सांगा, मतदान करूया, हे लोकशाहीचे हात बळकट करूया। अहो अण्णा, एखाद्याला मतदान आहे की चालतंय की, एका मतानं काय फरक पडणार आहे? असं म्हणणं चुकीचं आहे। आपण या लोकशाहीचे प्राण आहोत, त्यामुळं प्रत्येकानं मतदान करणं हे अधिक गरजेचं आहे। सर्वांनी मतदान केलं पाहिजे। सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजावलाच पाहिजे। चला तर मग काय काय करण्याची ताकद नसल्या, आपणच आपला योग्य प्रतिनिधी निवडूया। जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो, जागा हो, जागा हो, मतदार राजा जागा हो। पांडू तात्या, जरा इकडे या, हे काका तुम्हाला भेटायला आलेत पहा। ह्या वेळेला कोण भेटायला आलंय? कोण तुम्ही? नमस्कार, मी प्रबोधन मंचचा कार्यकर्ता। मतदान का करावे याची जागृती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे। चालत आहे, मतदान केंद्रावर जायचं, ईव्हीएम मशीनवरचं बटन दाबायचं, बोटाला चाळी लावायची, की झालं मतदान। अगदी बरोबर, मतदान केंद्रावर जायचं, बटन दाबायचं, शाई लावायची, पण योग्य उमेदवाराला मतदान करणं गरजेचं आहे। मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या प्रांताचा आहे, कोणती भाषा बोलतो हे महत्वाचं नाही, आपल्याला मतदान करायचं आहे। मतदान हे दर 5 वर्षांनी येते, त्यामुळे मतदान करताना हा आपला एक सण आहे, हा आपला एक उत्सव आहे। ह्या असे म्हणून आपण मतदान केले पाहिजे। शेवटी आपण सारे भारतीय आहोत,
हे विसरून चालणार नाही. चला चला मतदान करूया, जनहिताचे शासन आणूया. राजा जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो हो जागा हो मतदार राजा जागा हो. अगं आई, मी जरा प्रचार सभेला जाऊन येते. अगं पिंकी, कोणाच्या प्रचार सभेला निघालीस? बाबा आले की रागवतील तुला, माहित आहे ना त्यांनी काय सांगितले? अगं आई, हे सगळं बरोबर आहे, पण या निवडणुकीत मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे, तेव्हा मलाही कळायला हवं ना. ते बाबा आल्यानंतरच सांगतील तुला. त्यावेळी बाबांना मीच सांगणार आहे. डिजिटल इंडियाकडे झेपावणाऱ्या आम्हा युवकांना उच्च शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आणि हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्हाला योग्य ते मतदान केलंच पाहिजे. नवे वारे नवी दिशा, मतदारच आहे लोकशाहीची आशा. जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो. सदा, अरे सदा, अरे त्या निवडणुकीचं काय आलं नाही अजून? अहो काय बाबा, अजून काही निवडणुकीचं आलं नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अहो परवा तर कोपरा सभा झाली, पदयात्रा पण झाली, जाहीर प्रचार सभा झाली. अहो जाहीरनामा तर घरोघरी पोहोचलाय. आता आणखी काय हवंय तुम्हाला घरी? अरे बेटा, तुला नाही समजणार, तू लहान आहेस अजून. अच्छा, समजलं नेमकं बाबा तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण हे बघ मतदार राजा, अशा खोट्या आमिषाला पैशाला भुलून मतदान करणं हे योग्य नाही. त्यामुळं आपण आपलं मतदान कुजवू शकतो. तेव्हा आपण लोकशाही बळकट करण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य ते मतदान करूया आणि लोकशाहीचे हात बळकट करूया. निवडणुकीत लढणार नाहीस तरी चालेल, पण मतासाठी विकला जाऊ नकोस. मतदार राजा जागा हो जागा हो जागा जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो. देशहिताचे भान 100% मतदान. जातीचा विचार न करता, प्रांतभेद न मानता मी मतदान करणारच. भाषेचा अभिनिवेश न बाळगता मी मतदान करणार. क्षणिक स्वार्थाचा विचार न करता सशक्त भारतासाठी मी मतदान करणार. समृद्ध भारतासाठी आणि स्थिर सरकारसाठी मी मतदान करणार. मतदान माझा अधिकार आहे म्हणून मी मतदान करणार. नमस्कार मंडळींनो, तर मग ऐकलं का, या सुजाण नागरिक प्रबोधन मंचाचे हे कार्यकर्ते आपल्यापर्यंत नेमका कोणता संदेश घेऊन आले आहेत? संदेश आणला आहे मतदान जनजागृतीचा. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 85 वर्षावरील सर्व वृद्ध लोकांचे आणि अपंग व्यक्तींचे घरोघरी जाऊन मतदान घेतलं जात आहे. याचाच अर्थ मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तेव्हा आपणही या सुजाण प्रबोधन मंचाचे संदेश ऐकून सर्वजण मतदान करूया आणि लोकशाहीचे हात बळकट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 प्रबोधनासाठी होऊन सारे गोळा. 18 19 20 राष्ट्र कल्याणाची धरूया कास. मतदार राजा जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो. धन्यवाद.